पहा, लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे. या बहिणी ठरणार 2100 रुपयासाठी अपात्र. नक्की का अपात्र ठरणार आहेत, काय कारण आहे याच्या मागचं, संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी माझ्या लाडक्या बहिणी, जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. पहा, सर्वात महत्त्वाची अपडेट जे आपल्यासमोर आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यामुळे अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. म्हणजे जे तुम्ही अर्ज भरले होते ऑनलाईन त्याची पुन्हा एकदा जांच पडताळ होणार आहे, पुन्हा एकदा चेकिंग होणार आहे. नक्की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे, अडचण वगैरे येते का नाही, कोणी फॉर्म कसा भरला याची पुन्हा एकदा चेकिंग होणार आहे. त्यानंतर काही महिला अपात्र ठरले जातील. पहा पुढे दुसरं, मुंबई विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि महायुती पुन्हा सत्तेत बसवणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेतील तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. तसेच निकषात बसत नसेल तर संबंधित महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे. म्हणजे पहा, कुणाकुणाचे अर्ज मागे जाणार आहेत ते सर्वात महत्त्वाचं आहे, समजून घे ना. पहा, इथे जर सांगण्याचा अर्थ आहे, तुम्ही जर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न तुमचं जर जास्त असेल तर तुम्हाला इथे अपात्र ठरणार आहात. दुसरं म्हणजे तुमचे जर एखादे नातेवाईक सरकारी नोकरी वगैरे असाल तर इथे देखील तुम्ही अपात्र ठरणार आणि ते रिचेकिंग झाल्यानंतर तुम्ही या 2100 रुपयाचा लाभ घेऊ शकत नाही आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर करपात्र असाल आणि यापूर्वी तुम्हाला पैसे भेटले असतील परंतु यापुढे तुमची रिचेकिंग म्हणजे परत फॉर्म चेक केला जाईल आणि तुमची इथं अपात्र ठरेल. अशा प्रकारे काही अडचणी आहेत. हे खूप महत्त्वाचे आहे आणि ज्यांनी सर्व बरोबर आहे त्यांना 2100 रुपये भेटणार आहेत, त्यांनी काळजी करायची नाही आहे. पहा पुढची महत्त्वाची बातमी. देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते हे संकेत. कोणते संकेत? राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर याबाबतचे सूतोवाच केला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. तसेच आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे या योजनेच्या लाभार्थी महिलांना जे महिन्याला आहे ते 2100 रुपये लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे फडणवीस म्हणजे आपल्या आजचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. यासह काही महिला बसत नाहीत, म्हणजे त्या पात्र नाही आहेत, तशा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे अर्जांची पुन्हा एकदा छाननी केली जाणार आहे, पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. अर्जाची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसपर्यंत अनेक अडचणी पोचलेल्या आहेत, अनेक अर्ज काही केले आहेत की ज्या महिलांनी लाभ घेतला आहे त्या अपात्र महिला असून देखील त्यांनी लाभ घेतला आहे. म्हणून यासाठी खूप महत्त्वाची बातमी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. 2100 रुपयाचा लाभ घेण्यासाठी पुन्हा एकदा फॉर्मचे चेकिंग होणार आहे, त्यानंतर मग पैसे वितरित केले जाणार आहेत. हे महत्त्वाचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिलेले आहेत. अजूनही जर माझ्या लाडक्या बहिणी चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून टाका, लाईक करा, शेअर करा. अशीच इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती जोडून राहा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.